वसुदेव सुतं देवमुखं प्रचारं तर मागच्या वेळी जे नव्हते त्यांच्याकरता थोडीशी ही प्रस्तावना घेऊया आपण. वसुधाताईंनी आज्ञा केली होती की वितराग विषय वा चित्तम सारखी अशी काही जी महत्वाची सूत्र जी आहेत पतंजली योग सूत्रातली, तर ती तू एक्सप्लेन करशील का? तर त्या निमित्ताने हे आपण ही सिरीज म्हणा सुरू केली. याच्यात काही आपण आता म्हणजे आत्ता तरी पूर्ण योगसूत्र करण्याचा आपला विचार नाहीये, कारण मुख्य आपलं समश्लोकी चालू आहे म्हणून. म्हणजे पुढे आपल्याला जर हे एवढं हे जे झेपलं तर मग आपण तसं वाटलं कोणाला इंटरेस्ट असेल तर पूर्ण पण घेऊ. पण सध्या काय आहे की वीतराग विषय वा चित्तम हे सूत्र समजण्यासाठी पण काही सूत्रांची आवश्यकता आहे कळायसाठी. कारण वीतराग विषय वा चित्तम याचा अर्थ आहे किंवा वीतरागी महात्म्यांच्या चित्ताचा विषय होऊन, म्हणजे त्याला आगापिछा नसल्यामुळे त्याचा डायरेक्ट अर्थ करता येत नाही, म्हणून आपण पहिल्या सूत्रापासून सुरुवात केली. तर पहिलं सूत्र अथ योगानुशासनम आहे, म्हणजे योगाचं अनुशासन आता सुरू होतंय. त्यात अथ शब्दाच्या अर्थाविषयी आपण सांगितलं की जसं ज्ञानेश्वरीत ओम नमोजी आद्या मधल्या आद्याचा जो अर्थ आहे तसा त्याचाही इथे संबंध आहे. या म्हणजे वेदाची ही सुरुवात, म्हणजे वेदात पूर्वांग आणि उत्तरांग किंवा जे कर्म आणि वेदांत असे दोन भाग येतात. तर पूर्वांगाची अथा तो कर्म जिज्ञासा म्हणून सुरुवात होते. तो सगळा कर्मयोग सांगितलेला आहे, धर्माचा भाग सगळ्या विधी निषेधांचा. आणि नंतर अथा तो ब्रह्म जिज्ञासामध्ये पूर्ण ब्रह्मविचार आहे, मग त्याच्यात उपनिषद येतात. तर तसं हे अथा तो योगानुशासनम म्हणून सुरुवात केली. अथ शब्दाचा अर्थ आत्ता असाही होतो आणि अथ पासून इतिपर्यंत असं आपण म्हणतो. तेव्हा अथ हे सुरुवात, सगळ्याची सुरुवात, सगळ्याच्या आधी जे आहे त्याचं लक्षण, म्हणजे त्या परब्रह्म तत्वाचं लक्षण आहे. आणि योगानुशासन हे तिथपासून आलेलं आहे, म्हणजे तिथपासून जे आलेले आहे त्या परंपरेच्या, म्हणजे शासन याचा अर्थ एक व्यवस्था किंवा एक सिस्टीम, एक ऑर्गनायझेशन की ज्याच्या थ्रू आपण गेलो की आपल्याला काहीतरी प्राप्त होतं. म्हणजे राज्य शासन आहे ते राज्याचा कारभार चालवतं. तसं हे जे योगाचं शासन आहे ते आपला योगाभ्यास व्यवस्थित चालवतं. पण त्याला नुसतं शासन न म्हणता योगानुशासन म्हटलंय. अनुशासन याचा अर्थ अनु कोणत्याही शब्दाला लागला की ते अनु म्हणजे फॉलोईंग असं होतं. तेही सांगितलं आपण मागच्या वेळी. अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, अनुसरण म्हणजे दुसरा जसं जातोय तसं जाणं, अनुकरण म्हणजे दुसरा करतोय तसं करणं. तसं हे अनुशासन म्हणजे तेव्हा जे आधी तत्व आहे त्याच्याकडून जो योग आला, म्हणजे सगळ्या योगांचे प्रवर्तक हे शंकरांना मानतात की भगवान विष्णूंच्या प्रेरणेने शंकरांनी योगाची सुरुवात केली हे मानतात. किंवा भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांनाही जी गीता सांगितली, ते ज्ञान सांगितलं, तीही योगाची सुरुवात झाली. तर तेव्हापासूनच हे जो योग आहे तोच फॉलो होत गेलेला आहे आणि तो तसंच त्याचं अनुकरण करणं याच्यात श्रेय आहे, अशा दृष्टीने सांगितलं. पतंजली हे म्हणजे ऋषी आहेत एवढं आपल्याला माहिती आहे, पण ते बलरामजींचे म्हणजे शेषशाही भगवंतांचे अवतार आहेत. त्यामुळे हे जे आलेले आहेत अनंत भगवानांनी केलेलं शास्त्र आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि योगशास्त्र हे
वेदांताचं प्रॅक्टिकल बुक आहे. म्हणजे समाधीपर्यंत कसं पोचावं त्याची जी अभ्यासक्रम आहे किंवा त्याच्यासाठी जो एक्सरसाइज करायचा वर्कबुक म्हणा किंवा वर्क प्रोसिजर आपण म्हणतो तसं हे आहे. किंवा गोविंदगिरीजींनी एक छान उपमा दिली, जर भागवत ही कविता असेल, काव्य असेल, तर योगसूत्र हे व्याकरण आहे. व्याकरण नीट समजलं तर काव्यही नीट करता येतं किंवा काव्य नीट समजून घेता येतं. या दृष्टीने याचा उपयोग आहे. आणि एक जो गैरसमज असतो की पतंजली योगसूत्र म्हणजे त्याच्यात सगळी आसन प्राणायाम आणि ह्याची सगळी माहिती आहे, म्हणजे सगळ्या फिजिकल ह्याची आणि फार तर फार प्राणायामाची अशी माहिती असेल. पण ह्याच्यात अ, ईश्वर प्रणिधानाला, ईश्वराच्या भक्तीला, त्याच्यावर ध्यान केंद्रित करायला, त्याचं नामस्मरण करायला किती महत्व आहे हे अ, याच्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे अ, योग ही एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम वापरून तुम्ही तुमची भक्ती वाढवू शकता. तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या मार्गाने जात असाल तर ते करू शकता. अष्टांग योग करायचा आहे तर तोही करू शकता. असं हे सर्व शास्त्राला पूरक असं हे शास्त्र आहे. षटशास्त्रामध्ये वेदांत शास्त्र हे सर्वात वरचं मानलेलं आहे. कारण त्याच्यात अ, अद्वैत सिद्धांत जो तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी, सर्व खल्विदम ब्रह्म असे जे ब्रह्मवाक्य आहेत त्यांनी ब्रह्मोपदेश झालेला आहे. किंवा नंतर सांख्यशास्त्रही मानलेलं आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी मार्ग जो आहे तो हा योगशास्त्राचा मार्ग आहे. आणि या योगशास्त्राची माहिती झाली तर सगळ्याच प्रकारच्या योगासाठी ते उपयोगी होणार आहे. आपल्याला या आता योगातल्या काही क्रिया ज्या आहेत ते आपल्याला म्हणजे ज्यांना शक्तिपात दीक्षा झाली आहे त्यांना त्याची आवश्यकता नाही याचा अर्थ उपयोग नाही असा नाहीये. आवश्यकता नाही म्हणजे त्याच्याशिवायही तुमचं होऊ शकतं. पण ह्याच्या योगानी तुम्हाला जे कन्सेप्ट कळतात की त्यांनी आपण कुठे आहोत हे पण कळतं आणि आपल्या चित्ताची स्थिरता किती होते याचा म्हणजे दिवसेंदिवस जर एका स्टेजपासून आपल्या पुढच्या स्टेजकडे प्रगती होते की नाही हे कळायसाठी ह्याच्यात जे मापदंड आहेत, ह्याच्यात जे मेजरमेंट्स आहेत, त्याचाही उपयोग होतो. माइलस्टोन्स जे दिलेत त्याचाही उपयोग होतो. तर हे आपण मागच्या वेळी पण बघितलं. मागच्या वेळी आपण मग दुसरं सूत्र हे योगश चित्तवृत्ती निरोधा. आता योगश चित्तवृत्ती निरोधा हे एकच सूत्र पूर्ण योगशास्त्र त्यात कव्हर होतं. हे आपण बघितलं. योग म्हणजे ईश्वराशी योग, म्हणजे ईश्वराशी एकत्व. हे कशाने होतं? तर चित्तवृत्तीच्या निरोधाने होते. म्हणजे तिथे 4 शब्द आले. योग, योग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ईश्वराशी एकत्व. ते पण डिटेलमध्ये बघायचं तर पुढे आपण पूर्ण घेऊ तेव्हा बघू. नंतर चित्त. चित्त म्हणजे अंतःकरण तत्वाची जी स्टेट की ज्याच्यात इनपुट रिसीव्ह होऊन ते स्टोअर केलं जातं. त्याला म्हणतात चित्त. आपण एखाद वेळी म्हणतो की अरे अरे काय तू बोलतोयस माझ्या लक्षात नाही आलं, माझं चित्त ठिकाणावर नव्हतं. म्हणजे त्या मोडमध्ये माझं अंतःकरण नाहीये की इन्फॉर्मेशन स्टोअर होईल. म्हणजे तू बोललेलं माझ्या कानावर येतंय पण ते स्टोअर नाही झालं. हा. तर चित्त हे आपल्या सगळ्या संस्काराच्या स्टोरेजची हार्ड डिस्क आहे. त्यामुळे ती जर करप्ट असेल तर डाटा नीट स्टोअर होत नाही. आणि इनफॅक्ट आपल्या योगाचा जे पर्पज आहे, जो उद्देश आहे, ती हार्ड डिस्क पूर्ण क्लीन करण्याचाच उद्देश आहे. त्यामुळे झालेल्या ज्या त्याच्यावर स्टोरेज आहेत ते निघून कसं जाईल त्याच्याकरता हा सगळा मार्ग आहे. तर ते झालं चित्त. आता चित्त योग चित्त निरोधा नाही म्हटलं, चित्तवृत्ती निरोधा. कारण चित्त जे मुख्य आहे ते सत्स्वरूप आहे. म्हणजे सत्वगुणातनं
अंतःकरण तत्वाची निर्मिती झाली आहे. जे सृष्टीच्या सुरुवातीलाच पहिल्यांदा प्रकृती, महाप्रकृती, आदिमाया, त्याच्यानंतर महत्तत्व निर्माण झालं. महत्तत्व म्हणजे बुद्धितत्व आहे. ते तिकडे पहिल्यांदा अंतःकरण तत्व तयार झालेलं आहे आणि मग त्याचा नंतर महत्व तत्व नंतर अहंकार निर्माण झाला आणि मग पुढे त्रिगुण, पंचमहाभूत, पंचीकरण त्यांचं हे सगळं झालं. पण मग तो जो महत्तत्व शुद्ध बुद्धी जी आहे, त्याचं नंतर अंतःकरणात हे होतानाही चित्त म्हणजे ते अंतःकरण हे त्रिगुणातल्या सत्वांशापासून बनलेलं आहे. आणि त्याच्याही आधी त्रिगुण तयार व्हायच्या आधीही ते शुद्ध बुद्धी तत्वानी आहेत. त्याच्यामुळे त्याची शुद्धी नाही करायची. म्हणजे आपण आरशावरची घाण पुसायची आहे. आरसा घाणेरडा नाहीये. म्हणजे आरशाचा काही पारा गेलाय किंवा आरसाच काळा आहे असं नाहीये. त्याच्यावर घाण आहे ती पुसायची. तर त्या म्हणजे वृत्ती आहे. म्हणजे त्या चित्तावरच्या वृत्तीमुळे जे चित्त मलिन झालेलं आहे आणि त्याच्यात ईश्वराचा आत्मप्रकाश पडत नाही, त्या वृत्तींचा निरोध करणं आणि मग ते त्या वृत्तीचा निरोध केला की ते चित्त स्वतःच्या मूळ अवस्थेत सच्चिदानंद च्या जवळ जाऊन पोचतं आणि मग त्या चित्ताचा लय होऊन फक्त सच्चिदानंद बाकी राहतो. ते वासुदेव सर्वम स्थिती झाली. आता हे होण्यासाठी वेगवेगळी जी उपाय सांगितले त्याच्यात अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून सांगितले. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. मागच्या वेळी सांगताना मी चंचलही मनकृष्ण प्रमाथी भगवत दृढम हे भगवान म्हणाले असं चुकून बोललो. ते अ, अ, अर्जुनाने म्हटलेलं आहे की चंचलही मनकृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरेव दुष्करम. म्हणजे मन हे चंचल आणि दृढ आहे आणि त्याचा निग्रह करणं वायूचा निग्रह करण्यासारखं कठीण आहे. तर त्याच्यावर भगवान सांगतात की असं जरी असलं की चित्ताचा म्हणजे मनाचा निरोध करणे हे वायूचा निरोध करण्यासाठी सारखं जरी कठीण असलं तरी अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गुह्यते. म्हणजे तिथेही त्यांनी भगवंतांनी अभ्यास आणि वैराग्य हे सांगितलंय. अभ्यासाचा अर्थ एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. म्हणजे आपल्या ध्येयाकरता जी आवश्यक गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा करणं हे अभ्यास आहे. आणि वैराग्य. वैराग्य विराग म्हणजे राग म्हणजे आसक्ती. राग म्हणजे ऍक्च्युअल प्रेम नाही, राग म्हणजे आसक्ती. आसक्तीपासून वेगळं होणं हा विराग आहे. किंवा विशेष राग असा अर्थ घेतला तर ईश्वराबद्दल आसक्ती असं वैराग्य. तर इथेही मूळ गीतेत जसं मूळ मनाचं कंट्रोल करायला अभ्यास आणि वैराग्य सांगितले, तेच पतंजली महर्षी इकडे सांगतात की अभ्यास आणि विरोध आणि वैराग्याने त्याचा निरोध केला जातो. आणि मग त्याच्यानंतर ते पुढे सांगतायत आता वृत्तींचा निरोध करायचा किंवा चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा तर चित्त म्हणजे काय आणि त्याच्या अवस्था किती ते कळलं पाहिजे. तर चित्त म्हणजे काय आपण बघितलं. त्याच्या अवस्थामध्ये मागच्या वेळी आपण चित्ताच्या ज्या अवस्था आहेत तर मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. तर मूढ म्हणजे जी गाढ झोपेत किंवा आळस्यात असते ती मूढ अवस्था. क्षिप्त म्हणजे संसाराचे विषय त्याच्यात आपण अडकतो ती क्षिप्त अवस्था. विक्षिप्त म्हणजे ईश्वर भजन करावं, ईश्वरापर्यंत पोचावं, योगाभ्यास करावा ही इच्छा आहे पण तरी संसारात अडकलोय. तर बहुतांशी आपण सगळे त्या स्टेटला असतो की करायचं तर आहे पण होत नाही. त्याच्यानंतर एकाग्र अवस्था. आपली साधना करत असताना किंवा जे आता सत्संग आपण करतोय ते करत असताना ती एकाग्र अवस्थेची सुरुवात असते. पण ती दिवसभर टिकायला पाहिजे. किती एकाग्र अवस्था झाली. आणि त्याच्या पुढे पूर्ण जर निरोध झाला तर ती निरुद्ध अवस्था की ती समाधी अवस्थेपर्यंत पोहोचली. एकाग्र अवस्था ही आपण जे श्रवण मनन निधिध्यासन म्हणतो ती निधिध्यासनाची अवस्था होते ज्ञाना मार्गाप्रमाणे.
योग अष्टांग योगाप्रमाणे आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे विरुद्ध जे पदार्थ आहेत त्याच्यापासून मनाला बाजूला करणं. म्हणजे तीही या एकाग्रतेची अवस्था आहे. आणि धारणा, ध्यान, समाधी याच्याकरता पतंजली महर्षींनी समाधी हाच शब्द वापरलेला आहे. पण त्याच्यात संप्रज्ञात, असंप्रज्ञात असे 2 भाग करून संप्रज्ञात समाधीचेही ब परत 4 प्रकार त्यात परत डिव्हिजन केलेले आहेत. पण तो सगळा विषय आपण पुन्हा जेव्हा पूर्ण घेऊ तेव्हा ते बघू. आत्ता आपल्याला मुख्य हेतू असा आहे, की ही 3-4 जी महत्वाची सूत्रे आहेत, की ज्यांनी शेवटी आपल्याला वितराग विषय वा चित्तम कळेल ती आपण घ्यायची आहेत. तर मागच्या वेळी आपण गूढावस्था, क्षिप्त आणि विक्षिप्त अवस्था पाहिली. त्याच्याबद्दल काही विचारायचंय का? ते आलंय लक्षात? ओके. मग हां. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, मग एकाग्र आणि निरुत्त. अच्छा. तर एक हां. आता एकाग्र अवस्थेचं आपण अ, अ, डिस्क्रिप्शन मागच्या वेळी बघत होतो. आपण नाथ महाराजांची बरीच आपण पदं वाचली आहेत. त्याच्यात ते एका जनार्दनी म्हणतात. क्षिप्त म्हणजे ईश्वर सोडून बाकी सगळ्या ह्याच्यात पूर्णपणे बुडलेले. म्हणजे आपण थोडंसं असं म्हणू, की बद्ध बद्ध अवस्था जी आहे, ती क्षिप्त अवस्था आहे. अ, विक्षिप्त अवस्था ही बद्ध आणि मुमुक्षू याच्या मधली अवस्था आहे. म्हणजे आपली साधारण अ, जी अवस्था असते, की साधना करायची इच्छा आहे. थोड्याफार प्रमाणात ते पण होतंय, पण संसारच होतोय, की अ, देहं वा पातयेत अ, अ, किंवा सिद्धिं वा प्राप्तयेत अशी वृत्ती झालेली नाहीये. म्हणजे एकतर मी माझं ध्येयं सॉरी देहं वा पातयेत, ध्येयं वा साधयेत. म्हणजे एकतर मी माझं ध्येय साधीन किंवा मरीन तरी. अशी जी लेव्हल असते, की ईश्वराची भेट झाल्याशिवाय मी अ, बाकी काही करणारच नाही किंवा अन्न-पाणी घेणार नाही किंवा ध्रुवानी जसं भेट होईपर्यंत केलं. तर ती जी तळमळ आहे, जसं तुकाराम महाराज म्हणतात, "पाण्या वासुनी मासोळी तैसा तुका तळमळी." ती तळमळ निर्माण झाली, की मग तिला मुमुक्षा म्हणतात. तर विक्षिप्त ही थोडीशी त्याच्या आधीची अवस्था आहे. आणि एकाग्रता म्हणजे ती मुमुक्षा आहे. तिथे ते निधिध्यासन सुरू झालं. एक अग्र जसं एकनाथ महाराज जे लिहितात, की एका जनार्दनी. तर तिथे एकाचा अर्थ ते स्वतःचं नाव नाही देत. त्या एकच असलेला तो जनार्दन. म्हणजे ते माझे गुरु आणि तेच एकच असलेला जनार्दन म्हणजे भगवान विष्णू म्हणजे जे अ, एकमेव अद्वितीय असं जे परब्रह्म तत्व आहे त्याला त्याचा तो निर्देश करतात. तर एक अग्र म्हणजे त्या एका गोष्टीकडे अ, लक्ष जाणं, त्यालाच प्रायोरिटी देणं आणि तेच समोर असणं, याला एकाग्र म्हणतात. आता व्यवहारात आपण कोणत्याही ठिकाणी लक्ष केंद्रित केलं तर त्याला एकाग्र म्हणतो. हां. ते आता व्यवहाराच्या दृष्टीने हे शास्त्रीय शब्द बदलून येतात ना. जसं व्यवहारात आपण सत्य म्हणतो, ते सत्य म्हणजे आपल्या डोळ्याला दिसेल त्याला आपण सत्य म्हणतो. पण डोळ्याला कितीतरी इल्युजन होत असतात. बरोबर आहे की नाही? आपल्याला डोळ्याला आकाश निळं दिसतं. त्याला आपण सत्य म्हणतो. आकाश निळं आहे की कोणी म्हटलं की नाही आकाश निळं नाहीये, तर तू असत्य म्हणतो आपण. तर त्यामुळे व्यवहारातलं ह्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ वेगळा होऊ शकतो. पण इथे मुख्य काय आहे, त्या एकाग्र म्हणजे त्या एकावरच पूर्ण फोकस झालंय, कॉन्सन्ट्रेशन झालंय. दुसरं असं आहे, की व्यवहारातल्या कोणत्याही गोष्टीवर एकाग्रता खरं तर होऊ शकत नाही. कारण व्यवहारातली कोणतीही गोष्ट ती स्वतः कॉन्स्टंट नाहीये. बुद्ध मतानुसार बौद्ध सांगतात, की सर्वं क्षणिकं क्षणिकं. म्हणजे प्रत्येक क्षणाला विश्वाची उत्पत्ती होते आणि प्रत्येक क्षणाला ते
नाश पावतंय किंवा अ, आता त्याच्यात काही ड्रॉबॅक आहेत म्हणून आपल्या वेदांत शास्त्रात प्रवाह नित्यता मानलेली आहे. म्हणजे तो नदीचा फ्लो चाललेला आहे. आता नदीचा फ्लो मध्ये आपल्याला तीच नदी दिसते, पण त्याचं आत्ता पाणी आहे, ते थोड्या वेळापूर्वी नव्हतं आणि थोड्या वेळाने ते पाणी राहणार नाही. इव्हन आपला जो देह आहे, ज्याला मी आपण म्हणतो, ते बालपणी जे जन्माला आलो ते एवढूसं आपलं शरीर, त्यातला एकही ॲटम आत्ता आपल्या शरीरात नाहीये. तरी आपण त्याला म्हणजे त्या प्रवाह नित्यते त्या कंटिन्युटी ही भासक कंटिन्युटी आहे. जसं पूर्वी ते पिक्चरच्या फिल्म करून एक-एक चित्र ती पटकन दाखवली की चलचित्र दिसायचं. तसं हे फक्त भासमात्र कंटिन्युटी आहे, पण ती एकत्र वाटते. तर हे सांगायचं एवढं सांगायचं हे अशा करता, की या सूत्रात म्हणा, सूत्राचा अर्थच आहे की असा आहे की अ, सूत्र म्हणजे कोड, कोडिंग. आपण आता कोडिंग जे आपण ऐकतो, त्या कोडिंगमध्ये काय आहे, तुमच्या शॉर्ट एकदम कमी इन्फॉर्मेशनमध्ये खूप मोठा प्रोग्राम स्टोअर होतो. त्याला म्हणतात कोडिंग. तसं हे एक छोटा शब्दही यातला खूप मोठा अर्थ सांगणारा असतो. तेव्हा त्याला सूत्र म्हणतात. म्हणजे अशी कशा-कशाची सूत्र आहेत, तर व्यासांचं ब्रह्मसूत्र आहे, की ब्रह्मज्ञानावर, वेदांतावर ते एक्सप्लेन करायला ब्रह्मसूत्र. पतंजलींची ही योगसूत्र आहेत. तर आता अ, अ, त्यामुळे ह्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. तो असा फक्त एका त्या वरकरणी दिसणारा नाहीये. म्हणून आपल्याला ते थोडंसं जास्त समजून घ्यायला लागतं. तर ही झाली एकाग्र वृत्ती. एकाग्र वृत्ती झाल्यानंतर ती एकाग्रतेची अ, अवस्था, आता एकाग्र वृत्ती झालीये, पण तरीही अ, ज्याचं ध्यान करतोय, ध्यान करणं आणि मी किंवा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे जोपर्यंत वेगळं वाटतंय, तोपर्यंत ती एकाग्रता आहे, ती समाधी नाही झाली. म्हणजेच तोपर्यंत पूर्ण निरोध झालेला नाहीये. म्हणजे निरुद्ध अवस्था ही त्याच्या पुढची आहे. आणि या ज्या अवस्था सांगितल्यात, या अवस्थामध्ये अ, एकाग्र अवस्थेपासून योगाला सुरुवात सांगितली. म्हणजे परमार्थ किंवा साधना किंवा साधक या शब्दाला एखाद्याला एखाद्याला आपण साधक जर म्हणायचं असेल, तर तो एकाग्र अवस्थेला पोहोचल्यावर त्याची खरी साधना सुरू होते. त्याच्या आधी तो साधक आहे किंवा भक्त आहे किंवा ज्ञानमार्गाचा अभ्यास करणारा आहे, असं होऊच शकत नाही. साधन चतुष्टय संपत्ती पण जी सांगितलेली आहे, त्याच्यात यम, नियम जे सांगितलेले आहेत, विवेक, वैराग्य जे सांगितलेलं आहे, ते याच करता आहे, की त्या एकाग्रतेपर्यंत चित्ताचा तेवढा पार्ट निरोध झाल्यानंतर पुढे साधना आहे. तर आपण ह्या अवस्था बघितल्या निरुद्ध अवस्थेपर्यंत. आता याचा थोडासा आता रिलेव्हन्स आपल्याला काय होतं, प्रत्येक शास्त्रात वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. पण जोपर्यंत आपण त्यांचा एकमेकांशी रिलेव्हन्स सांगत नाही, त्याचा पाहिजे तसा आपण उपयोग करून घेऊ शकत नाही. त्यामुळे याचा आपल्या षटचक्रांशी किंवा सप्तचक्रांशी, 7 चक्रांशी कसा संबंध आहे, ते पण थोडंसं आपण बघितलं पाहिजे, की अ, आपण असं समजतो, की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे आता म्हणजे साधनेला सुरुवात झाली. ते बरोबर आहे. कुंडलिनी जागृत होणं हेही खूप महत्वाचं आहे. पण पहिली जी 3 चक्र आहेत, ती सगळी बाह्यभोगाच्या रिलेटेड चक्र आहेत. मूलाधार हे अ, अ, आपले आपण असावं म्हणजे सतचा जो अनुभव आहे, की असणं, तो कायम राहावा. कारण तो आनंद रूप आहे. म्हणून आपण असावं याचा विपर्यास होऊन सिक्युरिटीची भावना
हे त्या मूलाधाराचं लक्षण आहे. त्यामुळे तिथे सिक्युरिटीची भावना. दुसरं स्वादिष्टांमध्ये कामभोग कामभोग मध्ये म्हणजे नुसतं काम नाही, सगळ्याच कामना म्हणजे डिझायर्स सगळ्या. आणि मणिपूरमध्ये पॉवर म्हणजे ह्या 3 लेव्हल आहेत. सत्ता असली पाहिजे. पहिलं म्हणजे माझं संरक्षण झालं पाहिजे. दुसरं म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. तिसरं म्हणजे माझ्याकडे पॉवर पाहिजे. कंट्रोलिंग पॉवर. माझं माझं आयुष्य आणि तो सेन्स वाढला तर माझं काय दुसऱ्यांचं पण आयुष्य ताब्यात ठेवावं अशी इच्छा उत्पन्न होते. ते मणिपूरपर्यंत होतं. तिथपर्यंत ही 3 चक्र ही पर्यंत जाईपर्यंत जो साधक आहे, तो त्या लौकिकातच असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याची साधना या 3 चक्रांचा भेद होऊन अनाहताचा भेद झाला, की ती खरी साधना सुरू होते. ती एकाग्र अनाहतापासून एकाग्र अवस्थेची सुरुवात आहे. तर हे सांगायचं एवढ्यासाठीच, की अ, हे असं नाहीये, की मराठी विषय आणि दुसरा बायोलॉजी आणि त्याचा काही संबंध नाही, असं नाहीये. कोणताही भक्ती, ज्ञान, सगळे योग भगवान सांगतायत गीतेमध्ये, की कर्मयोग आणि सांख्ययोग हे दोन्ही एकच आहेत. हे या पश्यती स पश्यती म्हणून म्हटले. हे जो बघतो तोच खरा बघतो. म्हणजे त्यालाच खरं ते त्याचं अ, ज्ञान झालेलं आहे असं भगवान सांगतात. तर त्यामुळे हे आपल्याला याच्या म्हणजे रिलेव्हन्स लावता आला पाहिजे. तर आता आपण या चित्ताच्या अवस्था बघितल्या. तर आता ह्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे वृत्ती. कारण अ, योगाभ्यासात सर्वात ज्याच्यावर आपल्याला काम करायचंय ते म्हणजे वृत्ती आहे. कारण त्याचाच तर निरोध करायचा आहे आपल्याला. तर त्या वृत्तींचे परत जसं चित्ताचे 4 अवस्था 5 अवस्था सांगितल्या आहेत. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध. तसं वृत्तीच्या पण 5 अवस्था आहेत. त्या कोणत्या? तर एक प्रमाण, प्रमाण, दुसरी विपर्यय, तिसरी विकल्प, चौथी स्मृती आणि 5वी निद्रा. तर यातली निद्रा आहे ती मूढ अवस्थेची अ, आणणारी अशी आहे वृत्ती. निद्रावृत्ती जेवढी जास्त तशी मूढ अवस्था जास्त. अ, असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण एक-एक वृत्ती पाहू. प्रमाण वृत्ती म्हणजे काय? प्रमाण म्हणजे अ, त्याच्यासाठी असलेलं व्हॅलिडेशन, प्रूफ म्हणा किंवा अ, आता आपण असं म्हटलं, की तू सांगतोयस त्याला प्रमाण काय? म्हणजे तू खरं सांगतोयस त्याला प्रमाण काय? तर एव्हिडन्स असं आपण म्हणू. तर प्रमाण सच्चिदानंद हेच शेवटी आहे किंवा सच्चिदानंद शिवाय दुसरं काही नाहीच आहे. ह्याला प्रमाण काय आहे? तर अ, त्याला शब्दप्रमाण फक्त आहे. वेदांकडनं किंवा वेदविद महात्म्याकडनं आपल्याला शब्दप्रमाणाने ते कळून येतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली तर मग ते अनुभव प्रमाणात जातं. पण अदरवाईज ते तर्कानी वगैरे समजून द्यायला वेगवेगळी प्रमाणं सांगितलेले आहेत. ते प्रमाणं एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी एक तर आहे प्रत्यक्ष प्रमाण. आता समजा आपण हे म्हटलं, समजा हे पेनाचं टोपण आहे. ते कोणत्या रंगाचं आहे? तर आपण सांगू ते निळ्या रंगाचं आहे. का? कारण हे प्रत्यक्ष आहे मला. प्रत्यक्ष प्रमाण झालंय. म्हणजे आपल्या 5ही इंद्रियांनी जे आपल्याला कळून घेता येतं, म्हणजे तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण हे उपयोगी आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन जो आपल्याला दाखला मिळतो, एव्हिडन्स मिळतो, ते प्रत्यक्ष प्रमाण झालं. त्याच्यानंतर आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाचं उदाहरण कसं सांगतात, की मी लहानपणी सर्वात पहिल्यांदा कावळा पाहिला, तेव्हा हा कावळा हे मला दाखवलं आणि त्याचा जो रंग आहे तो आहे काळा. त्याच्यानंतर मला अजून कावळा दिसला.
म्हणजे काही दिवसांनी मला ओळखता आलं, की अरे असा आकाराचा आणि या रंगाचा म्हणजे हा कावळा, हा कावळा, हा कावळा. आता मी सगळे जे कावळे मला दिसलेत, समजा ज्या ठिकाणी मी जन्माला आलो त्या आजूबाजूला जे कावळे दिसले ते काळे. तर त्याच्यानंतर मी अनुमान करतो, की आत्तापर्यंत पाहिलेले सगळे कावळे काळे, म्हणजे जगातले सगळे कावळे काळेच असले पाहिजेत. हे झालं अनुमान प्रमाण. किंवा आग लागलेली आहे, तर तिथे धूर येतो. आग लागली धूर येतो. आग लागली धूर येतो. या अनुभवानी रस्त्यातनं जाताना लांब कुठे धूर येत असेल जंगलातनं, की ते आपण म्हणतो, "अरे, आग लागली असणार, वणवा पेटलाय." तर हे झालं अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणामध्ये प्रत्यक्ष जरी ते ज्ञान समोर सेन्सेसने आपल्या घेता येण्यासारखं नसलं, तरी अ, त्याचा जो त्याच्या एक्झिस्टन्समुळे होणारे जे परिणाम आहेत, त्याच्यावरून किंवा तशी बाकी उदाहरणं सांगून जे तर्कानी जे प्रमाण धरलं जातं, ते झालं अनुमान प्रमाण. आता ते प्रमाण पण अ, ईश्वर तत्व समजून घ्यायला तेवढंसं पुरेसं नाहीये. ते जेवढं अनुकूल असेल तेवढंच वापरावं. प्रत्यक्ष प्रमाण पण अनुकूल असेल तेवढंच वापरावं. अ, पण शेवटी शब्द प्रमाण हेच सांगितलेलं आहे. आता अनुमान प्रमाण हे का अनुकूल होत नाही? प्रत्यक्ष प्रमाण बघितलं आपण कायम अनुकूल होत नाही. प्रत्यक्षात आपण बघतो की सर्व सुखी कोणीच नाहीये. म्हणजे सर्व सुखी असण्याची अवस्था अशी असूच शकत नाही. मुक्ती हे फेक आहे असं आपण प्रत्यक्ष प्रमाणाने म्हणू शकतो. किंवा ह्याला पण काहीतरी दुःख आहे, त्याला पण काहीतरी दुःख आहे. किंवा ह्यांनी वाईट मार्गाने वागून याला पैसा मिळाला. त्यांनी पण वाईट मार्गाने, सगळ्यांनीच वाईट मार्गाने जे वागतात त्यांना पैसा मिळतो. म्हणजे वाईट मार्गाने गेलं तरच पैसा मिळतो. ही सज्जन लोकांची पण भूमिका होते. ते म्हणतात, "मग ठीक आहे, मला नाही पैसा मिळाला तरी चालेल." कारण पैसा मिळवायचा म्हणजे वाईट मार्गाने जायला पाहिजे. तर हे अनुमान प्रमाण अशा पद्धतीने चुकीचं जाऊ शकतं. पण शब्दप्रमाण कधीही चुकत नाही. शब्दप्रमाण कोणाचं मानायचं? तर वेदाचं. आणि वेदाचं शब्दप्रमाण कोणाकडनं समजून घ्यायचं? तर शाब्दे परेच निष्ठातम. म्हणजे वेदाचं ज्ञान शब्दांनी सांगू शकणारे आणि परेच म्हणजे त्याचा स्वतः अनुभव असलेले आणि दुसऱ्याला अनुभव देणारे. म्हणजे सर्वात उत्तम उदाहरण आपल्याला आपल्या नशिबाने म्हणा, महाराजांच्या कृपेने म्हणा, हे महाराजांचंच आहे. की वेदांत सांगू शकणारे आणि त्याचा अनुभव दुसऱ्याला देऊ शकणारे अशा सद्गुरूंकडे म्हणजे अ, तद्विद्धित प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया त्यांना श्रद्धेनी त्यांना प्रणिपात करून परिप्रश्नांनी म्हणजे ते जे बोलतील त्याच्यावर प्रश्न करून किंवा वेदात जे सांगितलंय परिप्रश्न म्हणजे परत प्रश्न करणं. तर वेदात जे सांगितलंय त्याच्याबद्दल किंवा ते बोलले त्याच्याबद्दल प्रश्न करून त्यांची सेवा करायची. हां, तर परिप्रश्नांनी त्यांची सेवा करायची. म्हणजे आपण सेवा कशी करतो? म्हणजे एखाद्याची आपल्याला सेवा करायची असेल, तर त्याला ज्यानी बरं वाटेल ते करणं म्हणजे सेवा आहे. "नाही, नाही महाराज मी तुमचे पायच चेपतो" असं जबरदस्ती पाय चेपणारे पण आपण पाहिले. पण त्यांना आवडणारं काय आहे? तर परिप्रश्न हे त्यांना आवडणार आहे. की इतके स्वतः अबोल असणारे महाराज, पण महाराजांनी जितकी प्रवचनं केली आहेत, तशी प्रवचनं केल्याचं संतांच्या ह्याच्यात पण तेवढी उदाहरणं सापडत नाहीत. रचना असतील, पण प्रवचन म्हणून सांगितलंय एक्सप्लेन करून असं पण फार कमी आहे. तर हे आपलं भाग्य आहे. तर परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शन. ते जे उपदेश करतील त्या ज्ञानाने तत्वदर्शी होतं. पण हे केव्हा होतं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय म्हणून तिथे पण भगवंताने सांगितलं. म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि संयत इंद्रिय पाहिजे. म्हणजे तिथे वैराग्य पण आलं. आणि त्यातला श्रद्धा हा भाग पण योगशास्त्राच्या सूत्रात कसं आलं ते आपण नंतर पाहणारच आहोत.
आता आपण आधी चित्ताचे वृत्ती चित्ताचे प्रकार पाहिले, स्टेजेस पाहिल्या, अवस्था पाहिल्या. आता वृत्तीच्यातलं प्रमाण बघतोय. तर प्रत्यक्ष झालं, अनुमान झालं आणि शब्द प्रमाण हे शाब्देपरेच्या निष्ठात गुरूंकडून आलेलं आणि वेदांनी सांगितलेलं. आणि अर्थात पुराणांनीही, कारण श्रुती आणि स्मृती या दोघांनाही प्रमाण मानलेलं आहे. तसंच महाभारतासारख्या इतिहास ग्रंथांनाही प्रमाण मानलेलं आहे. योगसूत्रालाही प्रमाण मानलेलं आहे. गीता तर आहेच. ते सर्व उपनिषदांचं सार आहे. त्या महाभारतातच आलंय. पण गीता हे वेगळं हे मुद्दामून धरलेलं आहे. कारण ते भगवद्गीताशु उपनिषत्सु म्हटलंय. ते गीतोपनिषद म्हणूनच म्हणतात त्याला. सगळ्या वेदांताचं सार आहे. तर हे झालं प्रमाण. तर अ, या ज्या वृत्ती आहेत म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प, स्मृती आणि निद्रा, ह्या प्रत्येक वृत्ती पण 2 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे प्रकार आत्ताच अशा करता सांगतो, की पुढचे पण अ, वृत्ती बघताना आपल्याला त्यातल्या ह्या 2 प्रकारात कॅटेगराईज करता येईल. आता मगाशी जे आपण बघितलं. हं. हां, विजय. हं. हां. तर नेचर जे आहे ते मूळ क्षिप्त एक. हं. हां, म्हणूनच मी ते सांगतोय, की चित्ताचं जे नेचर आहे, ते वृत्तीमुळे वेगवेगळं आहे. तर मूळ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध हे नेचर झाली. आणि ते नेचर कशामुळे झालं? तर वृत्तीमुळे. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर चित्त हे सत्वगुणांनी बनलेलं आहे. समजा ते एक ट्रान्सपरंट स्फटिक आहे. म्हणजे त्याला काय म्हणजे प्रिझम प्रिझम अगदी नाही, म्हणजे त्या मटेरियलचं ट्रान्सपरंट एक समजा मणी आहे. तो मणी. हां, हां. क्रिस्टल, क्रिस्टल म्हणूया आपण. तर ट्रान्सपरंट क्रिस्टल आहे. तो समजा लाल रंगाच्या वस्तूवर ठेवला, तर तो लाल दिसतो. तो एकदम काळ्या रंगाच्या वस्तूवर ठेवला, तर तो काळा दिसतो, मूढ अवस्था झाली. पुढे तो लाल दिसतोय. असं करत तो म्हणजे ज्या ज्या वृत्तीशी त्याचा संबंध आला, ती त्याची स्टेट होते. आणि तो मूळ त्याच्या रंगापेक्षा वेगळं दाखवण्याची ज्याच्यात प्रॉपर्टी असते, त्या वृत्ती आहेत. आता प्रमाण वृत्ती ही तुम्हाला अ, बुद्धीपर्यंत घेऊन जाते. ती सुबुद्धीकडे नेईल किंवा दुर्बुद्धीकडे नेईल. पण प्रमाणाने आपण निर्णय घेतो. त्यामुळे प्रमाण ही अवस्था आहे, ती निर्णयात्मक बुद्धी अवस्थेकडे प्रमाण अवस्थेतनं आपल्याला जाता येतं. ते प्रमाण आपण आपला विचार करून अनुमान प्रमाण बघतो, आपले आपण बघून प्रत्यक्ष प्रमाण बघतो किंवा दुसऱ्याचं ऐकून. साधं आपण गाईला गाय म्हणतो, कुत्र्याला गाय का म्हणत नाही? कारण शब्द प्रमाण आहे. आपल्याला लहानपणी कोणीतरी सांगितलं ह्याला गाय म्हणा. बरं ते गाय कसं लिहा? तर असा म्हणजे ग. हे काय आहे? हे शब्द प्रमाण आहे. त्यामुळे खरं तर सगळी सृष्टीच शब्द प्रमाणावर खरी तर चाललेली आहे. बेसिक शब्द प्रमाण घेऊन मग त्याच्यावर अनुमान आणि प्रत्यक्ष प्रमाणात म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचाही दाखला शब्द प्रमाण होतं. हे व्यवहारात तर आहे. तर जिथे जे सेन्सेसच्या पलीकडे आहे, तिथे ते आवश्यकच आहे. म्हणून हे प्रमाण हे वृत्ती आहे. ती वृत्ती काय आहे, की डिसिजन मेकिंगची वृत्ती आहे किंवा अंडरस्टँडिंगची वृत्ती आहे म्हणावं आपण, डिसिजन मेकिंगपेक्षा. तर प्रमाण अवस्थेत अंडरस्टँडिंग होतं. आता म्हणजे क्लिअर आहे, म्हणजे मी सांगू शकलो का काही? हां. तर ही
प्रमाण वृत्ती आहे, की त्याच्यात कोणत्या तरी रेफरन्सनी आपण समोरच्या गोष्टीला व्हॅलिडेट करत असतो किंवा त्याच्याबद्दल परसेप्शन बनवत असतो. आलं लक्षात? हां. आता हां. म्हणजे जी गाढ निद्रा आहे, पूर्ण अज्ञान अवस्था की मूढ अवस्था. आता तिथे निद्रावृत्तीनी मूढता येते. आता प्रमाण वृत्तीनी किंवा विकल्प वृत्तीनी किंवा स्मृती वृत्तीनी किंवा इव्हन निद्रा वृत्तीनी ही निद्रेकडून निरुद्ध यायला जाणं कठीण आहे. कारण निद्रेत मूढता जास्त आहे. पण तरीही त्या निद्रेत 2 गोष्टी आपण म्हणजे कमी जास्त आपल्याला बघता येतात. जसं आपण गीतेत अ, अ, पाहतो की अ, अ, अन्न जे आहे ते पंचमहाभूतातलं पृथ्वी वगैरे सगळं धरून आहे. म्हणजे त्याच्यात रजोगुण, तमोगुण सगळं पण आहे. पण त्यातल्या त्यात सात्विक अन्न काय, राजस काय, तामस काय हे सांगितलेलं आहे. तसंच अ, या सगळ्या ह्याच्यात त्यातल्या त्यात बेटर काय आहे? म्हणजे बेटर पार्टचा कसा वृत्ती आहे आणि वर्स्ट पार्टची कशी वृत्ती आहे, ह्याचं ह्याच्यात सेग्रिगेशन केलेलं आहे. आता त्याला काय म्हणतात ते सांगतो, त्यांनी हे सांगायला सोपं जाईल. की ह्या ज्या 5ही वृत्ती आहेत, त्यांना क्लिष्टा-क्लिष्टो वा म्हटलं म्हणजे आयदर त्या क्लिष्ट आहेत किंवा अक्लिष्ट आहेत. आता या टर्मिनॉलॉजीज पहिल्यांदा ऐकताना थोड्या कठीण वाटतात, पण त्या तितक्या कठीण नाहीयेत. क्लिष्ट याचा अर्थ ज्यांनी क्लेश होतो ते क्लिष्ट. आता आपण म्हणतो ते अरे मॅथेमॅटिक्समध्ये ते अल्जेब्रा किंवा इंटिग्रेशन जर आलं तर ते क्लिष्ट आहे. क्लिष्ट आहे म्हणजे ते कळून घ्यायला त्रास होतो त्यांना ते क्लिष्ट आहे. ज्यांना ते एन्जॉयमेंट वाटतंय त्यांच्यासाठी ते अक्लिष्ट आहे. तर क्लेश ज्यांनी होतात ते क्लिष्ट आणि ज्यांनी क्लेश दूर होतात ते अक्लिष्ट. आता क्लेश पुन्हा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे आपण नॉर्मल शब्द वापरतो, तसेच वापरून उपयोग नसतं जेव्हा आपण अ, योगसूत्रासारखी गोष्ट पाहतो किंवा मोठ्या महाराजांची स्तोत्र पाहतो. अ, भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते. या क्लेशहारीं सुकीर्तेचा अर्थ जोपर्यंत हे योगसूत्र नाही वाचलं, तोपर्यंत तो नीट कळणारच नाही क्लेश म्हणजे काय? क्लेश म्हणजे मी आधी समजत होतो क्लेश म्हणजे त्रास. पण खरा त्रास काय आहे? खरा क्लेश काय आहे? क्लेश याचा अर्थ आत्मतत्वापासून लांब जाणं. निरुद्ध अवस्थेपासून लांब जाणं. सच्चिदानंदापासून लांब जाणं. त्यानं भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते म्हणजे त्याच्यात सुख देणारे पण क्लेश आहेत, दुःख देणारे पण क्लेश आहेत. त्या सगळ्या क्लेशापासून बाजूला जाऊन, सगळ्या संसार मनातनं बाजूला जाऊन ईश्वराकडे जाणं मागितलेलं आहे त्या घोरात कष्टात. ते नुसतं माझे तब्येत बरी करा, डोक्याचा ताप घालवा असं नाहीये ते. सुरुवातच क्लेशहारीं सुकीर्ते आहे. तसंच कितीतरी गोष्टीत म्हणजे घोरात कष्टात या स्तोत्राचं म्हणजे दिवसेंदिवस वैशिष्ट्य असं कळतं, की अ, गोपीगीताचा अर्थ पाहिला, तर त्यात जो सिक्वेन्स आलेला आहे, पसायदानामध्ये जो सिक्वेन्स आलेला आहे, तोच घोरात कष्टातमध्ये आलेला आहे. इथेही तसंच आलेलं आहे. अ, पसायदानामध्ये मागच्या वेळी पाहिलं नाही का आपण, की दुरितांचे तिमिर दाव, पापम तापम व्याधी मादींचे दैन्यम ते झालं. विश्वस्वधर्म सूर्ये पाव, धर्मे प्रीतिम. बरोबर आहे. किंवा अ, ते सदाही सज्जन सोयरे हो तू. म्हणजे आणि हे म्हणजे खलांची व्यंकटी सांडो म्हणजे सन्मती मागितली. आसमान पायी म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या मनातली दुष्ट भावना जावी म्हणजेच खळांची व्यंकटी सांडो झालं. त्याच्यानंतर धर्मे प्रीतीम सन्मतीम झाली. देवभक्तीम किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. म्हणजे तो जो सिक्वेन्स मध्ये मागितलेला आहे तसंच मागितलेलं आहे आणि घोरात कष्टात
च्या सुरुवातीला जसं क्लेशहारी म्हणून सांगितलेलं आहे. अल्टिमेट काय पाहिजे, की सगळे क्लेश दूर दूर व्हावेत. म्हणजे सगळ्या दुःखांची निवृत्ती. महाराजांचं सायक्लोस्टाईनचं पहिलं प्रवचन आहे भक्तिवरचं, की मोक्ष हे काय आहे? सगळ्या दुःखांची निवृत्ती हा मोक्ष आहे. तर तेच घोरात कष्टात मागितलेलं आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातच सर्वात मोठा सिद्धांत सांगितलाय आणि हा जो फॉर्मॅट आहे, तो बहुतेक सगळ्या ग्रंथांचा तसाच फॉर्मॅट असतो. त्याचं कारण असं, की जसं वाक्य समजण्यासाठीचे जे ग्रंथ आहेत, म्हणजे विचारसागर रहस्य म्हणा किंवा काय, ह्या ग्रंथांची पण आवश्यकता का? खरा जो अधिकारी आहे, त्याला तत्त्वमसी म्हटल्यावर त्याला तो साक्षात्कार झाला. ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात ठेवला आणि ते निर्विकल्प समाधीत गेले. तिथे आता ते तर स्वतः विष्णूंचा अवतार आहेत, पण असे सत्शिष्य आहेत, की त्यांना नुसतं शब्दाचा उपदेश केला किंवा त्यांना शक्तिपात स्मरण त्यांचं नुसतं केलं. गिरींचं उदाहरण आहे, की आचार्यांनी नुसता संकल्प केला आणि ते पूर्ण ज्ञानी झाले. तर ती म्हणून सुरुवातीला फक्त ज्ञानाचा उपदेश केला जातो, की त्या ग्रंथ जो अधिकारी आहे त्याला तेवढंच वाचून होतं. श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव सत इव हा ब्रह्मवाक्याचा उपदेश आहे. श्री दत्तास्मान पायी देवादिदेव भावग्राह्य म्हणजे तो भक्तीचा उपदेश आहे आणि क्लेशहारींसु कीर्ते. क्लेशहारी अशी तुझी कीर्ती आहे म्हणजे त्याच्यात आलंच तिथे मागायचीही गरज नाहीये. कारण मी मागितलं आणि मग तू कष्ट दूर करणार असं नाहीये. तुझी कीर्तीच अशी आहे की क्लेशहारी करणार. तू करणारच आहेस. म्हणजे ह्या लेव्हलच्या प्रार्थनेपासून मग त्या लेव्हलची प्रार्थना ज्याला पचत नाही, तरी मागावंसं वाटतं. मग त्या एक-एक करून मागून मग परत शेवटी ते मागितले. तसं ह्यातही पहिल्यांदा समाधिपाद सांगितलेलं आहे, की त्याच्यात जो उत्तम योगाभ्यासाचा अधिकारी आहे, त्याच्यासाठी तो म्हणजे अ, अभ्यासक्रम काय आहे तो सांगितलेला आहे. तो ज्याला समजत नाही, मग त्याला पुढे मग साधनापाद, मग विभूतीपाद आणि मग कैवल्यपादपर्यंत जायला लागतं. त्यामुळे ज्याला ह्या अ, अ, योगसूत्रांचा चांगला अभ्यास करायचा आहे, त्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून परत समाधिपाद वाचलं, तर तो समाधिपाद पुन्हा नीट कळतो. आता त्या समाधिपाद त्यामुळे बाकी सगळ्यापेक्षा तो कळायला कठीण आहे, कारण सगळ्या टर्मिनॉलॉजीज पण त्याच्यात येतात. त्यात पुन्हा हे पहिले 4-5 आहेत ना, हे आपण आता वृत्ती म्हणजे काय? त्याचं म्हणजे चित्ताच्या अवस्था काय? वृत्ती म्हणजे काय? याच्यात सगळ्या टर्मिनॉलॉजी येतात म्हणून हे सुरुवातीला थोडंसं कठीण वाटतं. पण नंतर सोपं-सोपं होत जातं. कारण एकदा हे टर्मिनॉलॉजी समजणं थोडंसं क्लिष्ट आहे. ते अक्लिष्ट झालं, की मग सोपं होतं. तर आपण बोलत होतो क्लिष्ट आणि अक्लिष्ट. तर हे प्रत्येक अवस्था प्रत्येक वृत्ती ज्या आहेत, आता प्रमाण, विपर्यय, विकल्प, स्मृती, निद्रा ह्या पण नुसत्या वृत्ती नाहीयेत, कारण वृत्ती असंख्य आहेत. पण कोणतीही वृत्ती घेतली, ती त्याच्याही ही कॅटेगरी आहे. कोणतीही मनातली वृत्ती याच्यापैकी एकात बसते. आपण संसारातल्या गोष्टींनी दुःखी झालो. ते ते कुठे बसतंय? तर ते ह्यात कुठेतरी बसतो. आपण एखाद्या आठवणीने दुःखी होतोय किंवा सुखी होतोय. जे काय आपण करतो त्या आपण मागे आपण लघुवाक्य वृत्तीचा रेफरन्स घेऊन बघितलेला, की समचित्ताची अवस्था असताना त्याच्यात त्रिगुणांपैकी कोणत्यातरी गुणांनी हालचाल निर्माण होते. त्याला म्हणतात वृत्ती. मग ती वृत्ती जेव्हा पूर्ण रूप घेते, तेव्हा ही या 5 पैकी एका कॅटेगरीत बसते. आणि मग त्याचा आपल्याला निरोध करायचा असतो. आता त्याचे जे 2 भाग आहेत, त्यातला ते 2 भाग समजणं आवश्यक याच्यासाठी आहे, की त्यातल्या एका भागाचाच दुसरा भाग घालवण्यासाठी उपयोग होतो. आता हे जास्त नीट कळायला पहिल्यांदा आपण ते 2 भाग बघू. या सगळ्या वृत्तींमध्ये
क्लिष्ट आणि अक्लिष्ट प्रकार आहेत. प्रमाण जर ईश्वर म्हणजे ईश्वरानुकूल तर्केण तर्क्यता म्हणून सांगितलेले. बुद्धी कुठे वापरायची? तर ईश्वर सिद्ध करायसाठी, आत्मतत्व कळण्यासाठी तर्क हा योग्य मानलेला आहे. कारण तो अक्लिष्ट तर्क झाला. अक्लिष्ट अनुमान प्रमाण झालं. तर प्रमाण हे क्लिष्ट केव्हा होतं? चुकीचे दाखले देऊन ईश्वरापासून आपण जर बाजूला गेलं, तर ते क्लिष्ट प्रमाण झालं. आता हे हे एक लक्षात घेतलं पाहिजे, की हे वृत्ती असल्यामुळे हा मायेचाच भाग आहे. सच्चिदानंद स्थितीपेक्षा वेगळं आहे. पण जसं काट्याने काटा काढतात, तसंच अक्लिष्ट वृत्तींनी क्लिष्ट वृत्ती बाहेर काढायच्या असतात. त्यामुळे त्या प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत, आता प्रमाणामधली अक्लिष्ट वृत्ती जी आहे, ती प्रमाणाच्या क्लिष्ट वृत्तीला बाहेर काढेल. त्यामुळे आपली वृत्ती कोणत्या कॅटेगरीची आहे, त्याला त्याच्या कॅटेगरीच्याच अक्लिष्ट वृत्तीने बाहेर काढायचं असतं. मग नुसत्या अक्लिष्ट वृत्ती राहिल्यानंतर त्या पुढे कशा बाहेर जातात ते पुढचा भाग आहे. तर पहिलं आपण प्रमाण बघितलं. प्रमाण लक्षात आलं वृत्ती, की जो इन्स्टिंक्ट जो कशाचा तरी कशाला संबंध राहून एका डिसिजन पर्यंत पोचायला जी मदत करते ती प्रमाण वृत्ती. लक्षात आलं? हां. प्रमाण वृत्ती म्हणजे कोणती कोणत्यातरी गोष्टीला अ, अ, एक निर्णयाप्रत यायला किंवा एक परसेप्शन बनवायला जे आवश्यक असते किंवा जी कारण होते, ती प्रमाण वृत्ती झाली. त्याच्यानंतर येतो तो विपर्यय. विपर्यय म्हणजे विपर्यय याचा अर्थ जे जसं आहे त्याच्यापेक्षा वेगळं वाटणं. आता जे जसं आहे तसं वाटत असलं तर त्यांनी वृत्ती निर्माणच होणार नाही ना, ते सच्चिदानंदत्व आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं डिस्टॉर्शन परफेक्ट. म्हणजे रज्जू आहे, पण सर्प वाटला. शुक्ती आहे, पण रजक वाटलं. म्हणजे शिंपला पडलेला आहे, ते अ, स चांदी वाटली किंवा स्तंभ आहे, तो चोर वाटला. हे जे आहे हां, म्हणजे जगदाचा जो भास आहे, की अ, चांगदेव 65 मध्ये सुरुवातीलाच जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, की "स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटाला केले." म्हणजे जो लपला की जगाचा भास निर्माण होतो, तो तू स्वस्ती त्याचं तो वटेषु म्हणजे भगवान शंकर आहात अशा ह्यानी ते चांगदेवांना ॲड्रेस करतात. म्हणजे तत्वमसी हे पक्कं झालेलं आहे तिकडे आणि दावी मग ग्रासू प्रकटाला केले. म्हणजे खरं रूप तुमचं दिसलं, तर मग जगदाचा ग्रास होतो म्हणजे ते संपून जातं. ग्रास होतं म्हणजे त्याच्यातच विलीन होतं. कारण जग काही ईश्वरापेक्षा वेगळं नाही. तर सांगायची गोष्ट अशी, की आत्मतत्व हेच असताना हा जगाचा भास होतो. हा झाला विपर्यय. म्हणजे मायेचा जो परिणाम आहे, म्हणजे माया जी आहे, मायेचं जे दिसतंय, दिसणारं जे इदम शरीरम कौंतेयम 13व्या अध्यायाची सुरुवात अ, क्षेत्रज्ञ विवेकाची भगवान सांगतात. म्हणजे इदम म्हणून जे जे काही दाखवलं जातं ते क्षेत्र आहे. तर ते सगळं जे आहे, ते कशामुळे? तर या विपर्यय वृत्तीमुळे. मग त्या विपर्यय वृत्तीमुळे अज्ञान आलं आणि विपरीत ज्ञान. अज्ञान, अभान आणि विपरीत ज्ञान आलं. अज्ञान म्हणजे गोष्ट तिथे साप आहे तो त्याचं अज्ञान झालं. त्याचं अभान आहे आणि सॉरी रज्जू आहे त्याचं अज्ञान झालं आणि रज्जूऐवजी सर्प आहे असं विपरीत ज्ञान. तर या विपर्ययामध्ये एक आवश्यक काय आहे? पहिलं तर तिथे रज्जू पडलेली पाहिजे. तर त्याच्यावर सर्प दिसेल ना. आपोआप कसा दिसेल? बरोबर. तर त्यामुळे विपर्यय हा जो भास आहे, या सगळ्या वृत्ती या भासच आहेत. चित्ताला होणारे भास ह्याच सगळ्या वृत्ती आहेत. तर विपर्यय हा असा भास आहे, की ज्याला काहीतरी बेस आहे.
म्हणजे काहीतरी बेस असून त्याचा वेगळा अर्थ घेतला तर ते विपर्यय झालं. पण दुसरी त्याच्या पुढची जी वृत्ती आहे त्याला विकल्प म्हणतात. आता विकल्प म्हणजे वेगळीच कल्पना. आता विपर्ययामध्ये एक आहे, त्याचा आधार घेऊन केलेली कल्पना आहे. आता सर्प आहे, तर सर्पावर त्याला रजताचा भास नाहीये. सॉरी, रज्जू आहे त्याच्यावर रजताचा भास नाहीये. त्याच्यावर सर्पाचा भास आहे. कारण काहीतरी सिमिलॅरिटी दिसते. म्हणजे त्याला काहीतरी बेस आहे आणि त्याच्यावर त्याचा वेगळा अर्थ काढला गेला. अ, अ, किंवा म्हणजे समजा आपल्याला कोणी काहीतरी बोललं, पण आपल्याला तो वेगळा अर्थ कळला. तर हा झाला विपर्यय. पण पण कोणी काही बोललं नाही तरी बोलल्यासारखं वाटलं. तर हा झाला विकल्प. किंवा विकल्पाचा अजून उदाहरण म्हणजे मनाचे मनोरे रचणं. मनातल्या मनात आपण विचार करतोय, काही व्हिज्युअलाइज करतोय. तर ते झालं अ, विकल्प. त्याच्यानंतर पूर्वी ज्या वृत्ती, पूर्वी जे आपल्याला कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय याच्या मार्फत जे काही स्टोअर झालंय, ते आठवणं ही स्मृती झाली. पूर्वीचा अनुभव. आपला प्रत्येक पुढचा अनुभव हा पूर्वीच्या अनुभवावरनं आपण घेतो. आपल्याला परत कावळ्याचं उदाहरण, असा असा दिसणारा, असा म्हणजे ह्याला काळा म्हणतात. ह्याला म्हणजे कशाला? मग आपण 4 काळ्या गोष्टी दाखवतो. म्हणजे हा बघ, टीव्हीचा स्क्रीन दिसतोय तो काळा आहे ना, तर तसा तो कावळा काळा आहे. म्हणजे त्या दोघातला कॉमन काळा रंग आपण कळवून देतो लहान मुलाला. मग ते बाकी बघ पंख असे हलतात ते पंख आहेत, तसे ह्याचे पंख आहेत. म्हणजे हा पक्षी आहे. आणि काळा आणि पक्षी एकत्र आणि असा ह्याचा म्हणजे हा कावळा आहे. आता हे आपण एकदा समजून दिल्यावर दुसऱ्या वेळी परत त्या मुलाला तो विचार करायला लागत नाही. एकदा असं-असं म्हणजे कावळा कळला, ते त्याच्या स्मृतीत ते एक्सपिरियन्स गेला, की कावळा दिसला की तो कावळा म्हणतो. तिथे तो असा म्हणत नाही, "अरे, आता याचा रंग काळा आहे, मग आता ह्याची अशी चोच आहे, म्हणजे हा कावळा आहे." एवढं कळायला लागत नाही. तर हे कशामुळे होतं? हे स्मृतीमुळे होतं. तर ही चौथी अवस्था आहे स्मृती. अ, चौ चौथी कॅटेगरी आहे अ, अ, याची वृत्तीची, ती स्मृती. आणि 5वी आहे निद्रा. निद्रा ही पण एक वृत्ती सांगितलेली आहे. कारण निद्रा हे काय आपलं ओरिजिनल स्वरूप नाहीये. अज्ञान हे काय आपलं ओरिजिनल स्वरूप नाहीये. त्यामुळे तीही वृत्ती म्हणून घेतलेली आहे. आता प्रश्न असा येईल, स्वप्नावस्था ही तुमची विकल्प, विपर्यय, स्मृती या सगळ्यात मोडते. स्वप्नावस्थेत हे सगळं येतं. निद्रा म्हणजे गाढ निद्रा. म्हणजे तिथे काहीही बुद्धी नाहीये, ती निद्रा. अ, हां, विकल्प इज इमॅजिनेशन. विकल्प इज इमॅजिनेशन. म्हणजे नॉट ओन्ली मोर क्लोज टू. म्हणजे विपर्यय हा प्रमाणातनं तरी येतोय. म्हणजे काहीतरी पण विकल्प इज प्युअर इमॅजिनेशन. म्हणजे आपण लॉजिकनी पुढचं काहीतरी इमॅजिन जरी करत असलं तरी ते थोडं विपर्य. आता हे काय, या इतक्या अशा कट टू कट सेक्शन वाईज वृत्ती नाहीयेत ना, त्या प्रमाणपासून निद्रापर्यंतच्या आहेत, त्या एकमेकात थोड्या मिक्स आहेत. पण यांनी आपल्याला मेजर वेनी काय आहे, त्यांनी आपण ते त्या स्लॉटमध्ये टाकतो. म्हणजे कारण अगदी प्युअर असं काही यात येतच नाही. कारण पंचमहाभूतच अगदी प्युअर नाहीयेत, एकमेकात मिक्स आहेत. तसं याची बॉर्डर लाईन एकातनं दुसऱ्याकडे जाताना मध्ये बॉर्डरचा एरिया पण असतो, की ज्याच्यात ते विपर्यय पण म्हणता येईल आणि विकल्प पण म्हणता येईल. म्हणजे आता ह्याच्यावर साप दिसला, तर त्याच्यापुढे तो साप मला चावला. म्हणजे समजा हे एक उदाहरण देतात, की झाडाखाली एक अ, माणूस झोपलेला आहे आणि त्याला उठल्यावर बाजूला किडा दिसला आणि त्याच्या कानात हुळहुळलं. तर तो किडा म्हणजे त्याला विंचू वाटला.
तर विंचू माझ्या कानात गेलाय म्हणेल. आता किडा जो विंचू वाटला, हा झाला विपर्यय. हा. तसंच कानात वेगळ्या कारणाने हुळहुळतंय ते त्या विंचूमुळे हुळहुळतंय, हा पण विपर्यय झाला, पण त्याच्यात कल्पना जास्त झाली. तसंच आपल्याला अ, काळोखात आता राक्षस येईल किंवा राक्षस येते, भूत येईल आणि आपल्याला मारेल. तोपर्यंत कुठेही काही आकृतीला आपण भूत मानलेलं नाहीये. ती मनाची कल्पना आहे. तर मग तो प्युअर विकल्प झाला. कल्पना आहे. निव्वळ कल्पना. विदाऊट बेस. विदाऊट एनी सॉलिड बेस. तो झाला विकल्प. आणि स्फूर्ती कळली आणि निद्रा कळली. तर आता ह्यात क्लिष्ट अक्लिष्ट कसं? तर प्रमाणाचं आपण बघितलं. क्लिष्ट प्रमाण म्हणजे जे आत्मतत्वापासून आपल्याला वेगळं नेईल, ते क्लिष्ट प्रमाण. बरोबर आहे. आपल्याला सुखी व्हायचं असेल, तर नीती-अनितीचा विचार न करता लोकं आहेत ते सुखी होतायत, म्हणून मी पण तसाच राहणार. हा प्रमाण अक्लिष्ट नाहीये, हे क्लिष्ट प्रमाण झालं. आणि साधना अभ्यासाने मी ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो किंवा साधना अभ्यास मी केला पाहिजे. तर खरं मी जर सच्चिदानंद आहे, तर तिथे काही करणं नाहीये, हे खरं ज्ञान आहे. पण तिथपर्यंत पोहोचायला हे खोटं ज्ञान पण उपयोगी पडतंय. म्हणजे अ, विपर्यय जरी झाला किंवा विकल्प जरी झाला, ही मनाची कल्पनाच आहे ना. म्हणजे अ, महाराजांनी प्रवचनात सांगितलंय, "कोरडिया खांबे ठेवता सद्भावो, त्यातून प्रकटला देवाधिदेव." म्हणजे त्या कोरड्या खांबात ह्याच्यात परमेश्वर आहे. हा आता सर्व ठिकाणी परमेश्वर आहे, तो निर्गुण निराकार आहे. पण जो परमेश्वर माझं रक्षण करणार आहे, तो खांबातही आहे. हा नुसता भाव ठेवल्यावर त्या भक्ताचं संरक्षण करायला जे आवश्यक रूप आहे, त्या आवश्यक रूपात तो भगवान आला. अवतार आपोआप त्यांनी नाही घेतला. त्या भक्तानी तो अवतार क्रिएट केलेला आहे. तर बरं त्याचा तो अहंकार नाहीये मी क्रिएट करतो. पण त्या सिच्युएशनला म्हणजे त्या भक्तानी म्हणजे मी फक्त प्रल्हादानी म्हणत नाहीये. हिरण्यकशिपूही त्याच लेव्हलचा भक्त आहे. तो जय आहे. तो काही हे भक्त म्हणजे असा भक्त नाहीये. इनफॅक्ट इनफॅक्ट जर प्रल्हादाच्या भावनेनी जर त्यातनं जर प्रकट झाले असते, तर ते मायाळू रूप झाले असते. ते उपदेश करून हिरण्यकशिपूची बुद्धी बदलणारं रूप आलं असतं त्याच्यातनं. बरोबर आहे की नाही? गुरुरूपात आले असते. पण त्या हिरण्यकशिपूचा द्वेष इतका मोठा आहे, की त्यामुळे ते तसं रूप आलं त्यांचं. तर सांगायचं गोष्ट असं आहे, की हे सगळ्या वृत्ती हे आत्मतत्वापासून वेगळं असण्याचं लक्षण जरी असल्या, तरी यातल्या सद्वृत्ती ज्या म्हणजे आहेत, त्या वृत्तीचा अक्लिष्ट वृत्ती म्हणून त्याला ह्यात आपण म्हटलेलं आहे, की दूर न नेणाऱ्या ईश्वरापासून त्या अ, प्रमाणामध्ये आपण बघितलं, विपर्ययामध्ये पण बघितलं, की विपर्ययामध्ये अजून एक आपण समजा म्हणू. आपण एखादा ठराविक आकाराचा दगड आहे. त्याला बघितल्यावर आपल्याला अरे, हा कृष्ण आहे वाटतं. कारण ती मूर्ती कृष्णाच्या आकाराची बनलेली आहे. आता कृष्ण पाहिलाय कोणी? क्वचित कोणीतरी पाहिला असेल. ज्यांनी पाहिलं त्यांनी मूर्ती तयारही केली नसेल. पण तरीही कृष्ण म्हणजे कसा, याचं ओव्हरऑल एक कायम कॉमन काहीतरी थिंकिंग तयार झालेलं आहे की नाही. म्हणजे इथे त्या ईश्वर असलेल्या बाबतीत जो विचार झाला, म्हणजे त्या दगडाला ईश्वर मानलं गेलं. हा वरकरणी जरी विपर्यय झाला, तरी तो विपर्यय कारण सगळंच मायावी आहे म्हणजे दगड पण मायाच आहे. खरं काहीच सगळंच मायावी आहे असं जर म्हटलं, तर हा पण विपर्यय झाला ना. पण हा विपर्यय जो आहे, तो विपर्यय खरा ठरतो. कारण
तो अक्लिष्ट विपर्यय आहे. तो आपल्याला ईश्वराकडे नेणारा विपर्यय. आणि त्याच्याबरोबर अ, दारू पिण्यात सुख आहे, हा जो विचार आहे, हा झाला क्लिष्ट विपर्यय. हे आलं लक्षात? दारू पिण्यात आनंद आहे. दारू पिण्यात आनंद वाटणं किंवा अ, सिगारेट पण आहे किंवा हां, अवैध मार्गाने पैसा घेणं याच्या हे योग्य वाटणं हे क्लिष्ट झाले. आता याच्यानंतर येतं अ, अ, विकल्प. आता हे विकल्प जे आहे ना, याचा खूप मोठा उपयोग आहे. आता आपण जेव्हा मूर्तीच्या समोर आपण अ, मूर्ती पाहून आपण तिथे म्हणजे मूर्तीपूजेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक तर पंढरीला तो विठ्ठल उभा आहे. ती जी पाषाणाची मूर्ती तोच विठ्ठल आहे. त्यामुळे ध्यान करताना पण त्या पाषाणाच्या मूर्तीचंच ध्यान आहे. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे, की तिथे ती मूर्ती नसून तिथे ईश्वरच आहे. म्हणजे ते तिथे आपल्या मनातलं जे ईश्वराचं स्वरूप आहे ते समोर दिसतंय. आता इश्यू असा आहे, एखाद्याला जर ईश्वराचं दर्शनच झालं नसेल, तर जो काही आपण ईश्वराच्या मूर्तीचा विचार करतोय, तो तसं म्हटलं तर तसं म्हटलं तर तो विकल्पच आहे. पण तो विकल्प हा फायदा करणारा आहे. प्रत्यक्ष नुसत्या मूर्तीचं दर्शन घेऊन जो लाभ होतो, त्याच्याही पेक्षा जास्त लाभ आपला मानसपूजेने किंवा मानस ध्यानाने होतो. कारण सूक्ष्म लेव्हलला आपण ते आपल्या आत रूप पाहतो. बाहेरच्या आलंबनाची गरज न पडताना आपल्या आत आपण ते रूप पाहतो. हो, हो, हो. त्यामुळे ते जास्त खरं आहे. जागृतीपेक्षा स्वप्न हे जास्त खरं आहे. त्यामुळे स्वप्न दीक्षेला पण फार महत्व आहे. लक्षात आलं. तर त्या दृष्टीने आपण समजा असं इमॅजिन केलं, की आता मी बसलेलो आहे. आता फॉर एक्झाम्पल आता मधुदादा तू तिथे कैलासात जाऊन आला. तिकडे तुला नक्कीच काहीतरी आध्यात्मिक अनुभव आलेला असणार. आता तू घरी बसून समजा डोळे मिटून, मी आता तिकडेच आहे आणि तो अनुभव मी परत घेतोय. हा नुसता आता तू विचार करून बघितलं तरी आनंदाच्या लेव्हलमध्ये तुला फरक जाणवेल. बरोबर आहे? थोडा तरी फरक जाणवेल. आठवतं. तर इकडे आपण काय केलं, स्मृतीचा उपयोग केला आणि त्याच्यात जर आपण इमॅजिनेशन म्हणजे विकल्पाचा उपयोग केला, की आता मी आठवत नाहीये, मी आहेच तिथे. म्हणजे मानसपूजेत हेच करतात ना नारायण स्वामींची हे, की भगवान दत्तात्रय बसलेत पुढे, त्यांना एक-एक उपचार आणि ते चुकून अंगठी विसरले. डोळे उघडल्यावर ती अंगठी तिकडेच आहे. म्हणजे जी कल्पना आहे, ती कल्पना तुम्हाला हां. आणि बाहेरचं जे जग आहे ते खोटं आहे. पण कल्पनेतला जो ईश्वर आहे तो खरा-खुरा आहे. कारण ती अक्लिष्ट कल्पना, अक्लिष्ट विकल्प आहे. आणि हा अक्लिष्ट विकल्प हे फार मोठं साधन आहे. भक्ती मार्गात आहे आणि या योगाभ्यासातही आहे. आणि तसं म्हटलं तर ज्ञानाभ्यासातही आहे. कारण ज्ञानाभ्यासात पण काहीही आलंबन नसलं तरी सच्चिदानंदचा अनुभव जे ज्ञान, त्याचं काहीतरी अझम्पशन असल्यामुळे त्याच्याकडे अट्रॅक्शन आहे ना, ते मिळवावं असं वाटतं. म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी कल्पना आहे. तो जो विकल्प आहे, तो अक्लिष्ट विकल्प आहे. तो आपल्याकडे ईश्वराकडे नेणार आहे. त्यामुळे हा जो प्रमाण आणि विकल्प याच्या माध्यमाने आपण फार लवकर आपण ईश्वराकडे पोहोचू शकतो. तसंच विपर्ययाचं पण आहे. म्हणजे जे वेगळं ज्ञान आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अ, 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 समजा लहान मुलांना पण पूर्वी म्हणजे आत्ताची मुलं हुशार आहेत. पण आधी आपल्या पिढीचे सांगायचे ना, आई
नाही, नाही. नुसतं दूध पी, त्याच्यात काही चहा, कॉफी नाही. नुसतं दूध प्यायली तर तू गोरा होशील. हां. आता हे विपर्य आहे. दूध पिऊन गोरं होत नाही. पण दूध पिण्याचा फायदा आहे, त्यांनी तब्येत चांगली होते. म्हणजे त्याचा परिणाम चांगला आहे. म्हणजे तो विपर्य जरी असला, तरी त्या विपर्याय अ, हा कल्याणकारी आहे. तर असं विपर्य कल्याणकारी आहे, विकल्प कल्याणकारी आहे. स्मृतीमध्ये पण आपण कोणत्या गोष्टीची स्मृती ठेवतो? स्मृती पण क्लिष्ट, अक्लिष्ट आहेत. अक्लिष्ट स्मृती कोणत्या? जेवढ्या काही दुःखाच्या स्मृती आहेत, त्या सगळ्या अक्लिष्ट आहेत. दुःख प्रसंगातनं लर्निंग घेतल्यानंतर त्या स्मृती घालवल्या पाहिजेत. आपण जेव्हा कोणत्याही वाईट प्रसंगाचं किंवा कोणत्याही दुसऱ्या माणसाच्या वाईट वागण्याचा किंवा आपल्या स्वतःच्याही वाईट वागण्याचं परत जेव्हा स्मरण करतो, तेव्हा ते आपण क्लिष्ट वृत्ती पुन्हा-पुन्हा आपल्यात आणतो आणि आपलं मन मलिन करत असतो. योगावस्थेपासून आपण लांब जात असतो. त्यामुळे आपले दोष, दुसऱ्याचे दोष, कोणाचेही दोष, कोणतेही वाईट प्रसंग हे आठवणं याच्यासारखं मोठं पाप नाही. जसं आत्महत्या आहे, हे स्लो पॉइझनिंग आहे, की दुसऱ्यांनी मला असं केलं, त्यांनी तसं वागला, त्यांनी ते केलं किंवा मी असं पाप केलं, मी असा पापी आहे. उपयोग नाही. ते भगवान शंकरांची जी गोष्ट सांगतात ना, त्यांना मोहिनी रूप पाहायचं होतं. मोहिनी रूपात भगवान आल्या-आल्या यांना पण मोह झाला. महाराजांनी ते भागवताच्या वेळी सांगितलंय. ते म्हणाले म्हणे शंकर भगवान, "काय बाईसाहेब, काय आपलं नाव आहे?" आणि मग हे मूळ रूपात आल्यावर तो विचारही नाही. म्हणजे लाजणं नाही किंवा काही नाही, काही नाही. ते गेलं, झालं गेलं, गेलं. म्हणजे त्या स्मृतीचं हां, क्लिष्ट स्मृतीचा संबंधच नाही. स्मृती कोणत्या? फक्त अक्लिष्ट. अक्लिष्ट स्मृती कोणत्या? की ज्या स्मृतींनी आपण परमात्म्याच्या आनंद स्वरूपाच्या जवळ जातो, त्या स्मृती. म्हणूनच व्यवहारात सुखाकडे नेणारं ते अक्लिष्ट झालं. सुखापासून लांब नेणारं क्लेशकारक झालं. कारण तो सुखानुभव पण कुठे ना कुठेतरी तो आत्मानुभव आहे. फक्त तो आपल्याला वेगळ्या गोष्टीत दिसतो. त्यामुळे त्याचा परिणाम दुःखात होतो एवढंच आहे. तर हां, हां, हां. मग आता आपण निद्रा हे पुढच्या वेळी घेऊया. आत अच्छा घ्यायचं का? माझी हरकत नाही. सगळ्यांची हरकत नसली तर चालेल. हां, चालेल. मग निद्रावृत्ती पण आपण कंप्लीट करू मध्ये जर बंद झालं तर. हां, हां. तर आता आपण हे पाहिलं की प्रमाण क्लिष्ट कसं होतं, अक्लिष्ट कसं होतं. विपर्यय क्लिष्ट कसा होता, अक्लिष्ट कसं होतं. तसंच विकल्प आणि स्मृतीचं आपण पाहिलं. अ, तर अक्लिष्ट स्मृती म्हणजे आपल्या गुरूंच्या बरोबरचा सहवास, कोणत्याही लोकांबरोबरचं आपलं चांगल्या झालेल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी झाली तर त्यातनं आपण काय शिकलो ही स्मृती ठीक आहे. अ, पण त्या व्यक्तीबद्दल वाईट आपण बऱ्याच वेळा हे पाहतो. कधी-कधी आपण काही म्हणजे श्रेष्ठ साधक पाहतो, की त्यांची साधना भरपूर आहे, त्यांची सेवा भरपूर आहे, त्यांचं अ, अ, सत्संग भरपूर आहे. पण त्या मानाने जेवढं सगळं त्यांनी केलं तिथपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. याचं कारण म्हणजे अक्लिष्ट वृत्तीमध्ये न राहता क्लिष्ट मध्ये राहणं. ज्या वृत्तीमध्ये आपल्याला काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ ह्या 6 गोष्टी निर्माण होतात, त्या क्लिष्ट वृत्ती आहेत आणि त्यात जर आपण सतत राहिलो, तर तो योग साधू शकत नाही.
केवढीही मोठी तुमची सेवा असली, केवढेही तुम्हाला सगळं कळलेलं असलं, तरीही कितीही मोठा साधक असला तरी तो अडकून पडतो. कारण या क्लिष्ट वृत्ती या त्या तुमच्या आनंदापासून तुम्हाला दूर घेऊन जातात. आणि तिकडेच मग त्या सर्कलमध्ये माणूस पडतो. मग नंतर पुढे असंही होतं, की एवढं मी केलं, तर मी देवाचं एवढं करतो. महाराजांनी प्रवचनात सांगितलं नाही का, की अ, आपले निष्ठा नीट नसते. निष्ठा म्हणजे वृत्ती अक्लिष्ट ठेवणं हीच खरी निष्ठा आहे. आपण अप्रसन्न होतो याचा अर्थ सर्वात पहिलं म्हणजे ईश्वर सगळं करतो याच्यावर आपला विश्वास नाही. तोंडी फक्त विश्वास आहे. बरं मग ईश्वर सगळं करतो हा विश्वास असल्यावर समजा एखाद्याचा तो विश्वास असेल आणि तरीही अप्रसन्न असेल, तर ईश्वराने माझं वाईट केलं ही भूमिका येते. आणि ईश्वराने मग वाईट केलं ही जर भूमिका आली, तर ते भयंकर पतनाला कारण होऊ शकतं. तर त्यामुळे या ग्रंथाचा उपयोगच असा आहे, की आत्ताची आपली अवस्था आहे, ती क्लिष्ट आहे का अक्लिष्ट आहे? इतका सिंपल प्रश्न आहे, त्यानी तुम्ही फाटकन रिस्टोर होऊ शकता. कोणत्याही क्षणाच्या, कोणत्याही दुःखाच्या क्षणाला, कोणत्याही टेन्शनच्या क्षणाला, जेव्हा आत्ताची आपली वृत्ती कोण कोणत्या प्रकारची आहे आणि त्याच्यामुळे आपलं चित्त कोणत्या लेव्हलला आहे, एवढा जरी विचार केला, तरी तिथनं फाटकन आपल्याला एक स्टेबल लेव्हलपर्यंत मी असं म्हणत नाही एकदम आपण सगळ्या चिंतामुक्त झालो. पण त्याचं परिमाण तर कमी होतं. याकरता ह्या सगळ्या गोष्टीचा खूप उपयोग होतो आपल्याला. आणि ह्याचा एक एक मी म्हणजे दुपारी करिश्मा बोलत होतो तेव्हा तिने एक खूप छान आयडिया केली, की हे थोडंसं पिक्टोरियल व्ह्यूमध्ये आपण जर केलं ना, तर एका चार्टमध्ये हे सगळं जर समोर राहिलं, तर येता-जाता जरी लक्ष गेलं, तरी आपल्याला व्यवहारातले सगळे व्यवहार करताना आत्ता मी जो व्यवहार करतोय, तो क्लिष्टमध्ये आहे का अक्लिष्टमध्ये आहे? आता मागच्या वेळी एक प्रश्न असा आला होता, की आता आपण हे जे सत्संग करतोय, ती चित्ताची कोणती अवस्था आहे? तर त्याच्याबद्दल सांगताना माझी एकाग्र अवस्था आहे नक्की, कारण मला विषय सांगायचा आहे. त्यामुळे माझं लक्ष इकडे-तिकडे असेल, तर तो विषय मी सांगू शकत नाही. पण त्याच्यात प्रश्न जेव्हा आला, की आत्ता कोणती अवस्था आहे, तेव्हा मग माझ्या मनात बाकी विचार आले, तर ती अक्लिष्ट तेव्हा मग ती एकाग्र अवस्था नाही, हे सांगायला जरी गेलो, तरी ते बाकीचे विचार येतात. मग ती विक्षिप्त अवस्था झाली. तर हे जसं आहे, की प्रत्येक अवस्थेत हा एक चेक आपण ठेवला ना, तर अ, जसं आपण म्हणतो, की पूर्ण वॉटर फिल्टर नाही लावता आला, तर निदान आपण काय करतो, एक साधं धूतवस्त्र तरी ठेवतो. त्यामुळे बेसिक तरी म्हणजे मेजर काही गडबड आपण करणार नाही एवढी तरी शुअरिटी होते. हा या वर्गीकरणाचा उपयोग आहे. म्हणून हे योगशास्त्र हे सांख्यशास्त्राचा पण याच्यात बेस्ट पार्ट घेतलेला आहे वर्गीकरण संख्या किंवा सांख्य याचा अर्थ वर्गीकरण करणं. तर इथे अवस्थांचं वर्गीकरण या दृष्टीने योग सूत्रांना किंवा योगशास्त्राला ई ईश्वर सांख्यशास्त्रही म्हणतात. कारण इथे निरीश्वर सांख्य म्हणजे जे सांख्यशास्त्र म्हटले त्याला निरीश्वर शास्त्र म्हणतात. योगसूत्रकार ईश्वराला मानतात आणि ईश्वर प्रणिधानालाही मानतात. तिथपर्यंत आपण येणार आहोत आपण. तर त्यामुळे ते अ, स-ईश्वर सांख्य असंही त्यांना म्हणतात. आणि या वर्गीकरणाचा म्हणजे सांख्यशास्त्रातल्या तत्वाच्या वर्गीकरणाचा ते आपल्याला डे टू डे उपयोग होत नाही तेवढा. फार तर फार आपण सत्व, रजप, तमात कुठे बसलो एवढं आपण बघू शकतो. पण बाकी 17 तत्व, 34 तत्व जे काय वर्गीकरण आहे त्याचा व्यवहारात आपल्याला उपयोग करता येत नाही. पण ह्या वर्गीकरणाचा हे मोस्ट प्रॅक्टिकल वे ऑफ अलाइनिंग युअरसेल्फ टू डिव्होशन ऑफ लॉर्ड इज धिस योगशास्त्र. असं हे एकदम मस्त काय म्हणतात त्याला आपण जसं
लहान मुलांना ते डॉट 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 वालं चित्र दिसतं ना, ते नुसतं जोडलं की छान चित्र तयार होतं. तसं इतकं हे सगळे डॉट्स आपल्याला ते ते करून दिलेत. फक्त त्याच्याप्रमाणे पुढे जायचंय आणि याची जाणीव ठेवायची, की आपण प्रत्येक क्षणाला किंवा त्या ह्याला जेव्हा जाणीव होईल, तेव्हा आपण कुठे आहोत आणि जिथे आहोत तिथे ईश्वराची प्रार्थना करून तिथून आपल्याला वर न्यायचं. तर असाही म्हणजे भक्तीसाठीही हा खूप उपयोगाचा ग्रंथ आहे. आता शेवटी आली निद्रा. आता एखाद्याला प्रश्न येईल, निद्राचा डायरेक्ट परिणाम म्हणजे मूढ अवस्था आहे. मग तिथे परत क्लिष्ट-अक्लिष्ट कसं राहील? तर ती जी निद्रा आहे, ती निद्रा पण समजा अ, अ, अन्न जर सात्विक नसेल किंवा झोपताना तामसिक विचार किंवा राजसिक विचार किंवा अशा गोष्टी पाहून किंवा अशा गोष्टी करून जर झोपलो, तर ती शांत झोप येत नाही. म्हणजे त्या निद्रावस्थेतही ती आनंदाची अनुभवती. निद्रावस्था आपल्याला आपण बघितले मागे दिलीये का ईश्वरानी, नाहीतर ते शरीर अ, जो सूक्ष्मदेव किंवा आत्मतत्व त्या शरीराला ते धरूनच ठेवणार नाही. जोपर्यंत आपल्याला शरीर माध्यम खलु धर्म साधनम सांगितलेलं आहे. साधन होण्यासाठी जसं वृत्ती उपयोगाच्या आहेत, वृत्तींचा नाश करायला, तसं या स्थूल शरीराचा संबंध सोडण्यासाठी पण मानवी शरीर हे सर्वात उपयुक्त आहे. तर ते धरून ठेवायला त्याला कुठेतरी आनंदाचा अनुभव त्या शरीरात यायला पाहिजे. म्हणून ही निद्रा आहे, की त्याच्यात तो आनंद येतो. पण ती अक्लिष्ट निद्रा असली, तर तो आनंद म्हणजे उठल्या-उठल्या आहा! काय मस्त झोप लागली होती, मस्त फ्रेश वाटलं. तर ती अक्लिष्ट निद्रा झाली. किंवा रात्री झोपताना जर जप करत झोपलं, तर कधी-कधी उठल्यावर तो जप चालू आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर ती अक्लिष्ट निद्रावृत्ती झाली. तशी निद्रा ही तुमच्या ईश्वरापर्यंत नेणारी आहे. आपण आता हे अ, योगवाणीत बहुतेक नाही, पण महायोग विज्ञानमध्ये आलंय किंवा जो याने जोशांचं कोणता तो महायोग विज्ञानच ना? ते किंवा देवात्मशक्ती कोणत्यातरी एका ग्रंथात हे आलेलं आहे, की तुम्ही जर साधना करत जर झोपलात, तर उठल्यावरही तो अनुभव येतो म्हणजे ती झोपेत साधना चालू राहते. तर हे अक्लिष्ट निद्रावृत्ती झाली. आणि क्लिष्ट निद्रावृत्ती म्हणजे तुम्ही 10 तास झोपल्यानंतर पण उठल्यावर जाग तर आली पण आता मला उठवत नाहीये, बसवत नाहीये. तर ही अक्लिष्ट नाही झाली, ही झाली क्लिष्ट निद्रा. तर अक्लिष्ट निद्रेसाठी पण तुमचा युक्त आहार विहार असे जे भगवंतांनी सांगितलं, की तुमचा आहार, विहार, विचार हे सगळं योग्य प्रमाणात जर झालं, तर योग साधतो. तसंच निद्रा पण साधते. शांत सुखाची झोप हे तुमचा योग चांगला चाललाय याचं एक लक्षण आहे. अर्थात पुढे गेल्यानंतर त्या झोपेत अज्ञान वृत्तीही राहत नाही. म्हणजे तुमची झोपेच्या ऐवजी ती योगनिद्रा ठरते. तिथे जाणीवपूर्वक तो आनंद मिळू शकतो. तर अशा रीतीने निद्रा ही पण आपली क्लिष्ट आणि अक्लिष्ट ही दोन्ही होऊ शकते. तर त्यामुळे या प्रत्येक अवस्थेत क्लिष्टापासून अक्लिष्टाकडे आपण जितकं जाऊ, तितकं आपल्याला ही योगातली जी पुढची साधनं सांगितली आहेत, ती त्या साधना प्रमाणे आपल्याला पुढे जाता येतं. अ, आता आपण आज थांबायचं इथे का कसं काय? थांबूया ना आता? हां. आता योगच चित्तवृत्ती निरोधामधला आपण योग बघितला. चित्ताचे प्रकार स्टेजेस बघितल्या, वृत्तींचे प्रकार बघितले आणि निरोधाचं जस्ट थोडंसं इंट्रोडक्शन झालं. तोच निरोध कसा साधायचा हा पूर्ण ग्रंथ आहे. पुढच्या वेळी आपण ईश्वर प्रणिधानात्वा तस्य वाचक प्रणवा तज्जपस तदर्थस भावनम आणि वितराग विषय वा चित्तम. हे एवढेच पाहिजेत. तर पुढच्या वेळी जेवढे होतील ते आणि वितराग विषय वा चित्तम पर्यंत आपण हे एक सायकल पुरं करू आणि मग समश्लोकी झाल्यावर जर कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण पूर्णही घेऊ. नाहीतर मग हे जे घेतलेलं आहे तेही आपल्याला आपल्या
योग मार्गास करता, ज्ञानमार्ग करता किंवा भक्ती मार्गास करताही खूप उपयोगी आहे. तर पुढच्या वेळी जे ईश्वर प्रणिधानत्वापासून जे येईल, ते वितराग विषय वा चित्तम. यात पूर्णपणे ईश्वर भक्ती, सद्गुरूंची भक्ती, नामस्मरण हाच सगळा भाग आहे. त्यामुळे ते कळायलाही सोपं आहे, ऐकायलाही बरं वाटतंय. त्याच्यात आपण उदाहरणंही किंवा गोष्टीही काही घेऊ शकतो आणि मग एवढी झोप येणार नाही कोणाला. किंवा काही कळत नाही म्हणून झोप उडणारही नाही. दोन्ही आहे. चालेल. चला. गुरुदेव दत्त.